हेलो, वेलकम बैक टू माय चैनल। आज का ब्लॉग अपना हिंदी और मराठी मिक्स रहेगा दोस्तों। तो अभी हम जा रहे कोंडेश्वर यानी कि बदलापुर में है। तो अभी हमारा फैमिली सब है साथ में। तो अभी हम निकले घर से, अभी जाएंगे कोंडेश्वर के लिए। उधर टेम्पल है और एक वाटरफॉल है छोटा सा, वो सब हम देखेंगे आज और आपको सब दिखाएंगे कैसा है क्या है, तुम्हाला आम्ही दाखवू कसं आहे काय आहे। तर नक्की आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता आम्ही पेट्रोल भरू मित्रांनो, समोरच आता पेट्रोल पंप येईल, थोडा पेट्रोल भरून घेतो गाडी म्हणजे गाडीचा पोट भरला का मग आपला नंतर त्याच्यानंतर आपला पोट भरणार। मागे कोण कोण आहे दाखव, अपने साथ कौन कौन है दिखाओ। ये हमारी बच्ची, वो हमारा बच्चा, वो हमारी भाई की लड़की, वो हमारी बीबी, सब हम साथ में अभी जा रहे कोंडेश्वर। अभी कुछ ही देर में पेट्रोल पंप आएगा, तो उधर अपना गाड़ी जाएगा, पेट्रोल भरेगा। थोड़ा पेट्रोल भरून घेतो गाडी म्हणजे गाडीचा पोट भरला का मग आपला नंतर त्याच्यानंतर आपला पोट भरणार। मागे कोण कोण आहे दाखव, अपने साथ कौन कौन है दिखाओ। ये हमारी बच्ची, वो हमारा बच्चा, वो हमारी भाई की लड़की, वो हमारी बीबी, सब हम साथ में अभी जा रहे कोंडेश्वर। अभी कुछ ही देर में पेट्रोल पंप आएगा, तो उधर अपना गाड़ी जाएगा, पेट्रोल भरेगा, उसके बाद निकलेंगे कोंडेश्वर के लिए। अभी आ गया सामने पेट्रोल पंप, एचपी पेट्रोल पंप है दोस्तों। अभी हम जा रहे पेट्रोल भरने को। अपने गाड़ी में 550 का पेट्रोल भरा। अभी भरने के बाद निकलेंगे हम। में पेट्रोल भरा है, उसकी पेट पूजा हो गई, अभी हमारी बाकी है। तो थोड़ी देर में आगे किधर अपने को होटल मिलेगा, उधर जाएंगे, थोड़ा नाश्ता विस्ता करेंगे और वो रवाना होएंगे कोंडेश्वर के लिए। तो निकलते अभी नीचे है, नेरल के क्रॉस हो गए, शेलू के आसपास आ गए। मित्रांनो, ही एक गावाची सुंदरता, डोंगर, हिरवागार सर्व बघू शकता। इकडे मुलं क्रिकेट खेळतात आणि ही सुंदरता हळूहळू या बिल्डिंग लाईन मुळे संपत चाललेली आहे। गावाची सुंदरता, हराभरा निसर्ग, इकडे बिल्डिंगी बघा किती उंच उंच झाल्यात समोर। एवढ्या मोठ्या बिल्डिंगी झाल्या, तुम्हाला निसर्गाची जी मजा आहे ती निघून जाणार आहे। जी ग्रीनरी आणि आपल्याला जी फिरण्याची मजा असते ती आता हळूहळू कमी होत जाणार आहे इकडे। बस आपल्या गाडीची पीयूसी संपली होती, त्यामुळे वांगणीमध्ये एक रस्त्याला आपल्याला दुकान मिळाला। तिथे गाडीची पीयूसी काढण्यासाठी आपण थांबलेलो आहेत, कारण पीयूसी गरजेची आहे, कारण चेकिंग झाली तर मग आपल्याला फाईन बसणार। अशा प्रकारे गाडीची आपली टेस्टिंग चालू आहे। नंतर मग आपल्या गाडीची पीयूसी काढून देतील ते आपल्याला। आता एक नवीन रूल आलेला आहे, गाडीच्या मागे जो एक बोर्ड लावतात आणि त्यांना पण दाखवायला लागतो ऑन द स्पॉट गाडी आलेली आहे, तिथं पीयूसी काढत आहेत आणि ते त्या शॉपमध्येच चालू आहे असं ते दाखवायला लागतो, बोर्ड लावतात ते मागे। आता असे नियम आले, एक एक नियम आहेत। गाडीची पीयूसी गरजेची आहे, इन्शुरन्स आहे, सर्व कागदपत्र रेडी आहेत आपले। मध्येच कुठला आपल्याला पकडला तर मग प्रॉब्लेम येईल, म्हणून पीयूसी नव्हती ती आपण। गाड़ी का पीयूसी खत्म हुआ था, इसलिए थोड़ा उधर बाजू में पीयूसी का शॉप मिला, तो उधर जाके भी गाड़ी का पीयूसी निकला। देखो, ये देखो गाड़ी का पीयूसी कैसे गाड़ी का पीयूसी खत्म होता है। किधर समझो अपने को पकड़ा तो खाली फुकट में 1-2 हजार का काशी हो जाएगा। इसलिए अपना अभी जा रहे कोंडेश्वर। तो कैसे बदलापुर सिटी में कोई अपना रहेगा ही, तो पकड़ा तो समझो अपने को 1200-1500 का खर्चा आएगा। तो ये कैसे 135 में अपना पीयूसी निकल के आया, इसलिए वो चेक करना जरूरी है। नाव आहे का नाही तिला, बसला देखो फॉर्च्युनर कार बोलतात का, बसला बस बोलतात, फॉर्च्युनर कार। त्याच्यावर चिन्ह बघितलं का?
तर हे काय दाखव मग, हे काय सांग. ही काय आहे समोर? हे काय क्या नाश्ता क्या करना है? तेरे को क्या नाश्ता चाहिए? चिकन चिकन नहीं अभी खाने का, श्रावण चल रहा है। अभी हमारा श्रावण चालू है भाई, तेरे को चिकन किधर से लाऊं? लाना तो नारायण ढाबा है अभी, उधर सब मिलता है, दारू चिकन मटन। खाएगी क्या? दारू पिएगी? नहीं तूच प्यावा. पाव भाजी खायची. तू किती खाणार पाव? हम्म? हम्म. किती एवढे? दो दो खाणार आहे? चार. बघू आपण हा कशा घेतला हुआ. नारळ पाणी पण घेऊ. टू पनवेल, मतलब इधर से पनवेल आपको 15 मिनट में जा सकते हैं, और मुनपट के लिए ज्यादा से ज्यादा 1 घंटा लगेगा. इतना सफर हुआ है अभी पनवेल के लिए जाने में. एक कोंडेश्वर, इधर से सामने वाला रास्ता है, उधर से सीधा जाने का एक कोंडेश्वर के लिए, कोंडेश्वर के लिए जा रहा है रास्ता. आपण आता चालू कोंडेश्वर कडे. हा रास्ता गेला कोंडेश्वर कडे, सरळ जायचंय आपल्याला. क्या चाहिए बोल, खाऊ चाहिए? काय खाऊ पाहिजे तुला? रास्ता किधर है, किधर से जाना है, आगे है हम जा रहे, देखते किधर से कैसे जाना है, किसी को तो पूछना पड़ेगा. इसे चालू दादा कोंडेश्वरला झाला सर. ओके थँक्यू. चलो अभी दोस्त लोग मिले अपने को, उसने अपने को रास्ता बताया. आपण चकली घेतली या दुकानामध्ये, बघू शकता. एक चकली है का चक्का है, गाड़ी का चक्का है. इतना बढ़िया चकली है, देख सकते हैं, बहुत बढ़िया है, अच्छा लगती है. अब सामने जो रास्ता है ना, समोरचा जो रास्ता है ना,
सामने जाना है अपने को दोस्तों, मंदिर में, कोंडेश्वर टेम्पल्स। हम पहुंचने वाले हैं कोंडेश्वर टेम्पल और वाटरफॉल पे। अपनी जगह भी थोड़ी देर में आने वाली है, तो डायरेक्ट स्पॉट में अब उनको मिलते हैं। अभी उधर का नज़ारा क्या है, कैसे है, वो सब दिक्कत है आपको। अभी हमारा सामने देख सकते हैं आप, सब गाड़ी पार्किंग की है और अपने को भी उधर ही जाना है। आता आपली गाडी पार्किंग करून घेऊया आणि मग आपण मंदिरामध्ये जाऊया. तर तिथं वो नाही, त्याला गाडा तिथे टाकू शकतो. आता आपण मंदिराकडे जात आहोत दर्शनासाठी. अभी हम जा रहे मंदिर के और दर्शन विर्शन लेंगे, उसके बाद जाएंगे वाटरफॉल के लिए. सब हमारी फैमिली है साथ में. दर्शन के टाइम जाते समय आपको बाजू में हर एक शॉप मिलेगा, उसमें नारियल फल प्रसाद सब मिलता है. सामने बोर्ड देख सकते हैं कोंडेश्वर मंदिर का. सीधा भी जाएंगे, ये देखो बाजू में दुकान है फूल वाला, सब इधर मिलता है. मतलब आप इधर से ही लेके जाने का मंदिर में. दोस्तों आज का क्लाइमेट बहुत ज़बरदस्त है और बहुत मज़ा आने वाला है. इधर दर्शन बिर्शन लेके मस्त वाटरफॉल का एंजॉय लेंगे हम सब लोग. पहला भगवान का दर्शन लेंगे, उसके बाद अपन जाएंगे वाटरफॉल के लिए. मित्रांनो, कोंडेश्वर मंदिराची खास वैशिष्ट्य म्हणजे समोरच तुम्ही एंट्री गेटाच्या समोर भव्य दिव्य अशी मोठी बॅनरवर मूर्ती पाहायला मिळते शंकर भगवानाची, आणि बाजूलाच आपले बजरंग बली एंट्री करतानाच तुम्हाला पाहायला मिळेल. आज भाविकांची खूप गर्दी पाहायला मिळेल आपल्याला. शंकरच्या कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा नंदीचे दर्शन होते. हे कुठेही बघायला मिळेल तुम्हाला. आता आम्ही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी गेलेलो आहोत. सुंदर अशी दर्शनाला आपल्याला मस्त दर्शन झाले आपले, बघू शकता तुम्ही. या मंदिरातील गाभाऱ्यातील मूर्तीचे वैशिष्ट्य आणि गाभाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे समोरच आपल्याला नदी पाहायला मिळते आणि त्याच्याच बाजूने आपल्याला कोंडेश्वर मंदिर आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनादित्योर्मोक्षमामृतात् कर्पूरगौरं करुणाकरं सदावसन्तं हृदयारं दीर्घं वाणीशतं नमामि. जटाटवीगलचर प्रवाहपावितस्तरे गले बलं बलं भजन्तं नमाय भस्मजनाय महेश. या मंदिरात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मूर्त्या पाहायला मिळतील. गणपती बाप्पा, साई बाप्पा, विठ्ठल रुक्मिणी, राधे कृष्ण, बजरंगबली अशा मूर्त्या आपल्याला अनेक पाहायला मिळतील. ही या मंदिराची खास वैशिष्ट्य आहे. हा मंदिर मित्रांनो बदलापूरमधून तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती जावं लागतो. तिथे तुम्हाला या मंदिरातील शांतता पाहून मनाला इतकं प्रसन्न वाटते की आपण अशा शांत जागेवर बसलेलो आहे की मनाला एकदम प्रसन्नता मिळून जाते. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात पूर्ण शांतता आणि प्रसन्न वातावरण पाहून मन प्रसन्न होऊन जाते. असे एक खास वैशिष्ट्य म्हणजे कोंडेश्वरचे मंदिर. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला अगदी लेफ्ट साईडला मंदिराच्या तुम्हाला पिंड आणि पिंडीवरती एक नागदेवताची मूर्ती अशी पाहायला मिळते आणि समोरूनच आपल्याला मंदिराच्या अगदी नदी वाहताना दिसते आणि समोरच एक सुंदर धबधबा पाहायला मिळतो. अशी या मंदिराची खास वैशिष्ट्य आहे. हे मंदिर प्राचीन असून येथील सुंदरता आपल्याला मनाला मंत्रमुग्ध करून जाते. येथील शांत वातावरण आणि सुंदरता पाहून एक मन प्रसन्न होऊन जाते.
आप देख सकते हैं हमारे बैक साइड में वाटरफॉल बढ़िया और उसके बाजू में कोंडेश्वर मंदिर। ऐसा नज़ारा है इधर दोस्तों, बहुत बढ़िया। और नेचर व्यू और रिवर आहे बाजू में सब आत। मित्रांनो दर्शन झाल्यानंतर मस्तपैकी चहा मागवला, आता आम्ही चहा घेतो। तुम्हाला चहा रे? आम्ही नाही घेतो. नाही आर्यन तू? चला जय भोलेनाथ। दीदीने आणलंय चिप्स. दीदी तू काय आणलंय? चिप्स आणले. मस्त चाय। अभी हम लोग जा रहे वाटरफॉल के लिए। दर्शन बिर्शन हो गया, अभी हमारा एंजॉयमेंट है वाटरफॉल के इधर से रवाना। अभी थोड़ा सा ट्रैक करना पड़ेगा, सामने थोड़ा सा पहाड़ है, उसके ऊपर से ट्रैक करके हम जाएंगे अभी वाटरफॉल के लिए मज़ा लेने को। वाह क्या नज़ारा आहे, बहुत बढ़िया। खूप सुंदर असा निसर्ग आहे मित्रांनो कोंडेश्वरमध्ये। अशा खूप सुंदर जागा आहेत ज्या काही आपल्याला माहीत नसतात। तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून वाहणारा कोंडेश्वर धबधबा। अशा प्रकारे कोंडेश्वर धबधब्याचा आनंद आम्ही फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केली आणि तेथील निसर्ग वातावरण आणि धबधब्याचा वाहणारा पाणी संत गतीने असल्यामुळे माझ्या मुलीला देखील एकदम मस्त मजा आली या धबधब्यावरती। असेच नवीन नवीन धबधबे आपल्याला पाहायला मिळतील। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आपला कंटिन्यू बघा, याच्यात धमाल मस्ती आहे।
हॅलो मित्रांनो, बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे. हे बघा. सह्याद्री डोंगर रांगांनी बनलेला कोंडेश्वर धबधबा. बीच सामने का मंदिर है, उधर जा रहे हैं. बीच में नदी है, उसके ऊपर एक ब्रिज है, छोटा सा. ब्रिज के ऊपर से हम उधर जाने का है. सामने का मंदिर है, उधर जाने. ये देख सकते हैं नज़ारा कितना बढ़िया है, देख सकते हैं. और ये सामने है कोंडेश्वर टेम्पल. आपको अभी दिक्कत है, इधर से परफेक्ट दिखेगा आपको कोंडेश्वर टेम्पल. ये देख सकते हैं उधर कोंडेश्वर टेम्पल. सुंदर असा नजारा कोंडेश्वर टेम्पल आणि धबधबा. बहुत बढ़िया नज़ारा आप देख सकते हैं. इट्स अमेजिंग पैलेस इन द कोंडेश्वर वाटरफॉल एंड टेम्पल. वेरी ब्यूटीफुल पैलेस you can see. Visit for Kondeshwar temple. Amazing palace. Very nice. सुंदर दर्शन झाले, सुंदर मजा केली, धबधब्याचा आनंद घेतला आणि आता आम्ही निघालेलो आहोत जेवणासाठी. मग एका ठिकाणी जागा बघू आणि तिथे जेवू आणि मग निघू आम्ही घरी जायला मित्रांनो. फायनली मित्रांनो आमची कोंडेश्वर ट्रिप झालेली आहे. मस्त आता आम्ही जेवायला बसलो निसर्गाच्या वातावरणामध्ये. हम सब लोग हमारे बैठे देख सकते हैं. आप हमारा ट्रिप फाइनल हुआ है अभी. और इधर सामने हमारा गाड़ी पार्क किया है और सब अभी खाना खाने को बैठे हैं, देख सकते हैं. खाना सब घर से खाना लाए, अच्छी तरह से अब सब खाएंगे. तुला कशा पाहिजे ग? मला अशी निसर्गामध्ये जेवण्याची मजा खूप मस्त असते. निसर्गामध्ये जेवायची. हे बघा असे सर्व आम्ही बसलो जेवायला. इसको पानी पीने का है, ये पानी भी रहे, देखो कैसा भी रहे. ऐसा खाना खा रहे हैं हम निसर्ग में. नेचर व्यू बहुत बढ़िया. ये बघा दीदी
इधर देख, क्या पानी पी रहे क्या? हाँ या बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया बहुत बढ़िया पानी पी रही. ए इकडे 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 लवकर, लेके आए हैं हम. ए इकडे दीदी ये इथे ना इथे. पावसात जाम पाणी साठतं असं तिकडं वरती कारण की पूर्ण लाल माती चपात्यांचं पेपर आता मध्ये पाणी झालं बघ जास्त तेव्हा पूर्ण दीदी. या देवला वर्षी पाणी आलं. घेऊ भाकरी खाऊन घे. ही कोंडेश्वर टेम्पलची कमानी आहे, आतमध्ये जाण्याची एंट्री. आणि त्याच्या अगदी वरच्या डोंगरावरती आपण जेवणासाठी बसलो होतो. फायनली आपलं सर्व जेवण वगैरे झालेलं आहे, सर्व उरकून आता आपण घरी जायला निघालेलं आहे. सब पैकअप हुआ है, अभी हम जा रहे हैं घर के लिए, रवाना हो रहे. अभी हमारा वीडियो आपको अच्छा लगा रहेगा तो अपने वीडियो को लाइक शेयर ज़रूर करना, और आगे अपने को आएगा अच्छा सा अच्छा ब्लॉग आएगा. कोंडेश्वर मंदिर आणि कोंडेश्वर धबधबा हे तुम्हाला ठिकाण दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.